हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? चला आज आपण कथा लेखन म्हणजे स्टोरी रायटिंग याविषयी माहिती पाहणार आहोत आणि उदाहरणादाखल मी एक तुम्हाला कथा सांगणार आहे. मनोरंजक गोष्टी सांगणं ही सुद्धा एक कलाच आहे. ही कला देखील सरावानेच आत्मसात करता येते. तुम्हाला परीक्षेमध्ये कथा लेखनासाठी काही मुद्दे दिले जातात आणि तुम्हाला त्या लिहाव्या लागतात. दिलेल्या मुद्द्यावर गोष्ट लिहित असताना कथानक पूर्णपणे समजून घ्यायला पाहिजे. त्यासाठी 2 ते 3 वेळा मुद्दे वाचून घ्यावेत. प्रत्येक मुद्द्यावर 3 ते 4 ओळी तयार कराव्यात. वाक्यरचना ही अत्यंत अशी साधी असावी. गोष्टीची सुरुवात आकर्षक असावी. विरामचिन्हांचा योग्य त्या ठिकाणी वापर केला जावा. वाक्यामध्ये योग्य ते काळ वापरले पाहिजेत. सहसा कथा लेखनामध्ये भूतकाळच वापरला जातो, पण संवाद असलेली वाक्य ही शक्यतो वर्तमान काळातच असावीत. कथेला शीर्षक, ज्याला आपण टायटल म्हणतो, तो निवडत असताना गोष्टीतील ठळक अशा घटनेशी जुळणारं छोटंसं पण आकर्षक असं शीर्षक तुम्ही निवडलं पाहिजे. गोष्टींची सुरुवात करीत असताना वन्स अपॉन अ टाईम देअर लिव्ड किंवा वन्स देअर वॉज अशा प्रकारच्या वाक्यांनी त्या कथेची सुरुवात करावी. गोष्टीचा शेवट हा जर सुखांत असेल तर अँड दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर असा करावा. मित्रांनो, पंचतंत्रातील ज्या गोष्टी आहेत, ज्यामध्ये पक्षी प्राणी यांचा संवाद असतो, त्यात पक्ष्यांना प्राण्यांना वापरण्यात येणाऱ्या इट या सर्वनामाच्या ऐवजी ही, सी, दे अशी योग्य ती सर्वनामं आपण वापरली पाहिजेत. गोष्टींचे मुद्दे सहसा वर्तमान काळात दिलेली असतात, पण गोष्ट लिहित असताना मात्र आपल्याला काय करावं लागेल? भूतकाळामध्येच त्या लिहिल्या पाहिजेत. मग आता एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊयात. पाहू तुम्हाला जमतं का आणि तुम्हाला लक्षात येते का ती गोष्ट. गोष्टीचं नाव किंवा टायटल मी सांगत नाही, मात्र कथेला मी सुरुवात करतो. पाहूयात. Once upon a time, there lived a farmer in a village. He had 4 sons who always quarreled with each other, and they did not help their father in the field. The farmer was very worried about their future. That farmer advised them for a number of times, but they didn't pay any attention to their father's advice. One day, farmer fell ill. Many doctors tried to cure him, but failed. He was then on his deathbed. He called all his 4 sons and asked them to bring 2 sticks each. Everyone ran and brought 2 sticks. The farmer told them to break 1 stick out of the 2. They all easily broke their sticks. Then he asked the eldest son to tie tie म्हणजे काय? बांधणे. The sticks together. The eldest son tied the sticks together and made a bundle of 4 sticks. Now he gave the bundle to every son and asked them to try to break it. Everyone tried, but they could not break the bundle. Now farmer explained them, if you always quarrel, your enemy can take the advantage
and he can kill you one by one. But if you don't quarrel and you live together like the bundle of 4 sticks, no one can harm you. All the 4 sons realized their mistake and promised their father that they would not quarrel anymore and they would live together happily. The farmer was very happy. The farmer soon recovered. The father and his sons lived happily thereafter. Now, dear students, dear friends, we got a moral from this story. What will be the title of this story? According to me, united we stand and divided we fall. म्हणतात ना, एकीचे बळ आहे. मला वाटतं ही कथा तुम्हाला नक्कीच कळाली असेल. यामध्ये एका वृद्ध असणाऱ्या शेतकऱ्याच्या 4 मुलांची ही कथा आहे. जी नेहमी भांडत होती ती शेवटी एकत्र आली आणि या ठिकाणी कथेचा शेवट हा कसा झाला? सुखांत झाला, आनंदी झाला. धन्यवाद.